श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करते अळीवची खीर. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. चला रेसिपीला सुरुवात करूया. मी घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध. दुधाला छान एक उकळी येऊ देऊया. त्यानंतर 2 ते 3 मिनटं आपण सतत हलवत त्याला छान घट्टसर होऊ देऊया. चमच्यानी हलवत राहावं म्हणजे ते उतू जाणार नाही. 3 चमचे अळीव पाण्यामध्ये भिजत घातले होते अर्धा ते 1 तास. असं जेली टाईप ते भिजलं जातं. अर्ध्या तासामध्ये आपलं अळीव जे आहे ते छान भिजलं जातं. तर तुम्ही बघू शकता दूध मस्त असं घट्टसर आलेलं आहे. तर यामध्ये आता आपण अळीव जे आहे ते घालून घेऊया. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल असं जेली टाईप ते छान भिजलं जातं. तर संपूर्ण अळीव जे आहे ते आपण घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया. अळीवची खीर बनवायला आपल्याला 15 ते 20 मिनटं लागतात. आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे म्हणजे किती पातळ किंवा घट्ट त्यावर ते टायमिंग डिपेंड आहे. खीरमध्ये टाकण्यासाठी ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घेऊया. त्यासाठी 1 चमचा तूप आणि यामध्ये आपल्या आवडीनुसार काजू, बदाम, पिस्ता जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते तुम्ही घेऊ शकता. यामध्ये तुम्ही मखाणेसुद्धा ॲड करू शकता. सगळ्या ड्रायफ्रूट्सची पावडरसुद्धा ॲड करू शकता किंवा जाडसर असं कट केलेलंसुद्धा ॲड करू शकता. ते आपल्या आपल्या आवडीवर आहे. तर छान असं रोस्ट करून घेऊया म्हणजे खीरमध्ये हे ड्रायफ्रूट्स कच्चे लागणार नाही. आपले ड्रायफ्रूट छान असे रोस्ट झालेले आहेत. ते एका साईडला ठेवून देऊया आणि आपण खीर बघूया. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे आणि छान असा घट्टसरसुद्धा झालेला आहे. यामध्ये तुम्ही गूळ किंवा साखर ऑप्शनल आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता. 3 चमचे मी साखर ॲड केलेली आहे. तुम्हाला गूळ घालायचा असेल तर सर्वप्रथम गॅस बंद करावा, त्यानंतर गूळ घालावा म्हणजे आपलं दूध फाटणार नाही. यामध्ये रोस्ट केलेले ड्रायफ्रूट्स ॲड करून घेऊया. छान असं मिक्स करून घेऊया. खीरमध्ये अळीव, ड्रायफ्रूट्स, साखर सगळी घातल्यानंतर आपल्याला 4 ते 5 मिनटं परत ते उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही बघू शकता अशी छान घट्टसर आपली खीर रेडी झालेली आहे. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.